गेल्या काही दिवसापूर्वी मी यूट्यूबवरती मित्रांनो एक खूप पॉवरफुल असा व्हिडिओ टाकला होता, ज्याचं शीर्षक होतं कंपनी ले ऑफ करताना, एम्प्लॉईजला ले ऑफ करताना कंपनी नेमकी तयारी कशी करते. आणि तुम्ही त्या सर्व व्हिडिओजला खूप साऱ्या लोकांनी प्रतिसाद दिला, खूप साऱ्या लोकांनी कमेंट्स केल्या, खूप साऱ्या लोकांनी भरपूर काही गोष्टी चांगल्या सांगितल्या मित्रांनो. आणि मला असं वाटलं की कुठेतरी त्याचा पार्ट बी हा व्हिडिओ देखील करण्यात यायला पाहिजे. तर आजचा व्हिडिओ हा पार्ट बी व्हिडिओ असणार आहे. पार्ट ए मध्ये मित्रांनो कंपनी ले ऑफ म्हणजे काय, कंपनी ले ऑफची तयारी कशी करते, ले ऑफ करताना काय काय गोष्टी त्या फॉलो करतात, या सर्व गोष्टींबद्दल मी तुम्हाला माहिती सांगितली आहे. पण आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला मी अजून एक स्टेप डीपमध्ये या ले ऑफ या प्रोसेसबद्दल तुम्हाला मी घेऊन जाणार आहे. सो आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमचे कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा. धन्यवाद. सर्वात प्रथम आपल्याला जर कंपनीमध्ये ले ऑफ होणार आहे हे जर कळतं तेव्हा प्रत्येकजण पॅनिक होतो, प्रत्येक जणाला भीती वाटते, प्रत्येक जणाला असं वाटतं की माझं त्या ले ऑफमध्ये नंबर असेल का, नाव असेल का. आणि त्या पॅनिकमध्ये ना मित्रांनो आपण आपल्या स्वतःवरती कुठेतरी कंट्रोल लूज करतो, आपल्या हातून खूप साऱ्या चुका होतात. आणि त्यासाठी मित्रांनो मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ बनवतोय. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सांगणार आहे की कंपनी ले ऑफसाठी कोणकोणत्या पद्धती वापरते, काय काय टेक्निक्स वापरते. सो लेट्स बिगिन. कोणतीही कंपनी जर ले ऑफ करायचा प्रयत्न करत असेल ना मित्रांनो, सगळ्यात पहिली मेथड जर ती कोणती वापरते त्याला आपण बोलतो लास्ट इन फर्स्ट आउट, ज्याला आपण बोलतो लिफो मेथड. सगळ्यांनी टाईप करा लिफो मेथड. याचा अर्थ काय, जेव्हा कधी मॅनपॉवर हायरिंग किंवा मॅनपॉवर फायरिंग करण्याचा विचार येतो तेव्हा सगळ्यात पहिलं रिसेंटली कोणत्या व्यक्तींनी जॉईन केलं आहे त्या व्यक्तींना कंपनी रिझाईन करायला सांगते किंवा ले ऑफ करायला सांगते. का बरं? कारण की कंपनीला जो एक्झिस्टिंग मॅनपॉवर असतो त्यांचा, जो ऑलरेडी कंपनीमध्ये सेटल्ड असतो, त्या सेटल्ड मॅनपॉवरला त्यांना डिस्टर्ब करायचं नसतं. सेकंड मेथड असते जी कंपनी ले ऑफ करायला वापरते, ती मेथड असते ज्याला आपण बोलतो स्किल रिलेव्हन्सी मेथड. याचा अर्थ काय, कंपनी काय करते, जेव्हा कधी ले ऑफ करायचा प्रयत्न करते तेव्हा कंपनी असा अंडरस्टँड करते की बाबा आमच्या कंपनीमध्ये कोणकोणते स्किल्स आहेत किंवा कोणकोणत्या स्किलची गरज आहे, कोणकोणत्या स्किल गरज नाही आहे. जसं आता उदाहरण द्यायचं झालं तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ह्याच्यामुळे खूप सारे रोल्स कदाचित ॲब्सोल्यूट होणार आहे. मग ते रोल जर ॲब्सोल्यूट होणार असतील, त्यांच्या स्किल जर ॲब्सोल्यूट होणार असतील, तर कंपनी काय विचार करते, आम्ही ह्याला ह्या रोल्सला जे स्किल्स आउटडेटेड होतात त्या स्किल्सला आम्ही रिमूव्ह करतो. ह्याला बेसिकली स्किल्स बेसवरती ले ऑफ म्हणून म्हणतात. थर्ड जे असतं मित्रांनो, एखादी कंपनी जेव्हा असा विचार करते की आम्हाला एखादं लोकेशन किंवा एखादं बिझनेस युनिटच पूर्णपणे बंद करायचं आहे, तर त्या आधारावरती देखील ले ऑफ केलं जातं. कारण की त्या एम्प्लॉईजला जर समजा कंपनीमध्ये ॲब्झॉर्ब करायची फॅसिलिटी नसेल तर कंपनी काय करते, त्या लोकांना ले ऑफ करते. त्या लोकांना आमचं युनिट बंद होतं आहे, आमचं लोकेशन क्लोज होतं आहे, त्या बेसिसवरती कंपनी ले ऑफ करते. भरपूर कंपन्या मित्रांनो जेव्हा त्यांच्या कंपनीमध्ये ले ऑफ करायचा प्रयत्न करतात किंवा ले ऑफ करायची तयारी करताना मित्रांनो, तेव्हा ते परफॉर्मन्स रेटिंग या विषयाला खूप जास्त गांभीर्याने घेतात. तुम्ही जर बघितलं असेल तर परफॉर्मन्स रेटिंगमध्ये एक बेल कर्व नावाचा एक प्रकार असतो, ज्याच्यामध्ये 10% टॉप परफॉर्मर असतात, 80% ॲव्हरेज परफॉर्मर असतात आणि 10% लो परफॉर्मर असतात. जेव्हा कधी कंपनीला कामावरनं काढायची तयारी असते किंवा ते तयारी करत असतात तेव्हा ते काय करतात, तर ते जे 10% लो परफॉर्मर आहेत त्या 10% लो परफॉर्मर लोकांना देखील ते रिमूव्ह करतात. आता तुमच्या मनात प्रश्न असेल की रवींद्र सर, कंपनी ले ऑफ म्हणजे काय, कंपनी ले ऑफ का करते, कंपनी ले ऑफ करताना कोणकोणत्या मेथड वापरते, हे सगळं आम्हाला कळालं. पण नेमकं कंपनी ले ऑफला एक्झिक्यूट कसं करते असा तुमच्या मनात प्रश्न आहे का? तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ आहे. बघा, लक्षात घ्या मित्रांनो, जेव्हा कधी कंपनी एखाद्या कंपनीमध्ये किंवा एखाद्या इन्स्टिट्यूटमध्ये ले ऑफ करायचा प्रयत्न करते ना, तेव्हा कंपनीचा HR हा सगळ्यात मोठा रोल प्ले करतो. कंपनीचा HR, मॅनेजमेंट अँड फायनान्स डिपार्टमेंट हे 3 डिपार्टमेंट असे आहेत जे 3 डिपार्टमेंट कंपनीच्या HR, फायनान्स आणि मॅनेजमेंटच्या आधारावरती निर्णय घेतात. सगळ्यात पहिली गोष्ट ते काय करतात बरं, तर ते त्यांच्या कॉस्टचा, त्यांच्या मॅनपॉवरचा पूर्ण आढावा घेतात. याचा अर्थ काय, तर ते त्यांच्याकडे कोणकोणत्या प्रकारचे स्किलचे लोक आहेत, किती वर्षांपासून आहे, त्यांचं पॅकेज काय, त्यांचं क्वालिफिकेशन काय, ते कुठे राहतात, ते किती वर्षांपासून आपल्या कंपनीमध्ये आहेत, या सर्वांच्या आधारावरती एक लिस्ट बनवली जाते मित्रांनो. आणि त्या लिस्टला मित्रांनो आपण म्हणतो फायनलायझेशन ऑफ लिस्ट. याचा अर्थ काय, ते त्या लिस्टच्या आधारावरती निर्णय घेतात की कोणत्या डिपार्टमेंटमध्ये कोणत्या व्यक्ती डुप्लिकेट रोलमध्ये आहेत,
कोणत्या व्यक्ती अशा रोलमध्ये आहे ज्या रोलला कदाचित कंपनीला आत्ता गरज नाही आहे, कदाचित आपण त्यांना ले ऑफ केलं तर कंपनीवरती त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट येणार नाही. सो सगळ्यात पहिली गोष्ट ते करतात ती म्हणजे फायनलायझिंग द लिस्ट. सेकंड गोष्ट ते करतात ते म्हणजे काय, तर जर एखादी कंपनी ले ऑफची तयारी करत असेल तर ते ले ऑफ करताना मित्रांनो बेनिफिट काय काय द्यायचे ते देखील ते तयार करतात. म्हणजे बेनिफिट म्हणजे काय, बघा भरपूर वेळेला आपल्याला आपल्या अपॉइंटमेंट लेटरमध्ये सांगितलेलं असतं की जर आम्ही आमच्याकडनं तुम्हाला सांगितलं जायला तर कंपनी तुम्हाला 1 महिन्याचा नोटीस पिरियड देणार, असं कंपनीने आपल्याला लिहून दिलेलं असतं. पण जेव्हा कंपनी ले ऑफ करते आणि मास ले ऑफ करते मित्रांनो, तर त्यावेळेला कंपनी फक्त तुम्हाला 1 महिन्याचं नोटीस पिरियड देत नाही, त्यावेळेला ते तुमच्यासोबत काही बेनिफिट देखील शेअर करतात, ज्याला आपण बोलतो सेपरेशन बेनिफिट. त्याच्यामध्ये एक शब्द आहे मित्रांनो ज्याचं नाव आहे सेव्हरन्स पे. आता सेव्हरन्स पे हा असा पद्धतीचा प्रकार आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला 1 महिन्याची सॅलरी, 2 महिन्याची सॅलरी किंवा कदाचित 3 महिन्याची सॅलरी ग्रॉस प्रमाणात तुम्हाला दिली जाते. हे का दिलं जातं बरं, कारण की जो काही तुमचा सडन लॉस होतो जॉब, तो लॉस फायनान्शियली तुम्हाला बेअर करण्यासाठी. तिसरी गोष्ट आहे मित्रांनो ज्यामध्ये कंपनी बिफोर फायनलायझिंग द लिस्ट किंवा बिफोर रोलिंग आउट द लिस्ट कंपनी काय करते, तर कंपनी इंटरनली अनाऊन्स करते की बाबा कंपनी डाऊनसाइज करणार आहे, राईट साइजिंग करणार आहे किंवा ले ऑफ करणार आहे. हे तीनही शब्द ऐकायला थोडेसे वेगळे वाटतील, पण ह्याचा एकंदरीत अर्थ हा एकच मानला जातो. ॲक्च्युली यांचे अर्थ वेगवेगळे आहेत, पण सर्वसाधारण सभेमध्ये, सर्वसाधारण समजमध्ये आपण हा पकडून चालू आहे का डाऊन सायझिंग, राईट सायझिंग किंवा ले ऑफ हे तीनही शब्द एक आहेत. मग कंपनी काय करते, प्रत्येक मॅनेजमेंट पॉईंट ऑफ व्ह्यूने प्रत्येक डिपार्टमेंट हेडला ती मेसेज पाठवते की बाबा आपली कंपनी आता राईट सायझिंग होणार आहे, जेणेकरून तो मेसेज टॉप टू बॉटममध्ये पर्क्युलेट होतो आणि जेणेकरून एम्प्लॉईजपर्यंत मेसेज जातो की हो ती गोष्ट होत आहे. नंबर 4, कंपनी त्यानंतर काय करते बरं, कंपनी त्यानंतर कोणत्याही व्यक्तीला आउटप्लेसमेंट देता येत आहे का त्याची फॅसिलिटी बघते. आउटप्लेसमेंट म्हणजे काय, एक असतं प्लेसमेंट, म्हणजे आपल्या इथे रिक्रुटमेंट जेव्हा आपण करतो, आपल्या कंपनीमध्ये येणाऱ्या व्यक्तीला आपण रिक्रुटमेंट करतो, पण जो व्यक्ती आपल्या कंपनीमधनं बाहेर जातोय त्या कंपनीला कंपनी आउटप्लेसमेंट करते. याचा अर्थ काय, आउटप्लेसमेंट म्हणजे माझ्या कंपनीमधनं समजा 10 लोकांना मी कामावरनं कमी करतोय, तर मी माझ्याकडे जितके काही कन्सल्टंट्स असतील, जितके काही रिसोर्सेस असतील, त्याच्या आधारावरती मी त्यांच्या रेझ्युमेला वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये मार्केटमध्ये शेअर करेल आणि त्यांना कुठे प्लेस करता येईल का, कंपनी त्याची काळजी घेते. मग कदाचित त्या कंपनीच्या ग्रुप कंपन्यासमध्ये प्लेस केलं जाईल, कदाचित त्यांना बाहेरच्या कंपन्यांमध्ये प्लेस केलं जाईल, कदाचित त्यांना हेल्प केली जाईल की नवीन जॉब कसा शोधायचा, हे सर्व कंपनी प्रोव्हाइड करते. नंबर 5, कंपनी जेव्हा कधी ले ऑफ करते किंवा मास फायरिंग करते तेव्हा कंपनीला स्वतःच्या ब्रँडची देखील काळजी असते. आता ब्रँडची काळजी का असते बरं, कारण की जर समजा कंपनीच्या बाबतीत निगेटिव्ह इम्प्रेशन आले, कंपनीच्या बाबतीत निगेटिव्ह गोष्टी आल्या, तर कदाचित मार्केटमध्ये कंपनीबद्दल निगेटिव्ह सेंटिमेंट तयार होऊ शकतात आणि त्याचा इम्पॅक्ट त्यांच्या बिझनेसवर, प्रॉफिटवरती होऊ शकतो. त्यामुळे कंपनी जेव्हा कधी ले ऑफ करते तेव्हा 5वी गोष्ट ती करते ती म्हणजे काय करते, तर कंपनी PR करते, पब्लिक रिलेशन करते आणि कंपनी वेगवेगळ्या सोर्सेस मार्फत हे सांगते की हो आम्ही ले ऑफ करतोय आणि हा ले ऑफ काही कारणांसाठी आहे आणि त्याची कारणं हे आहेत, जेणेकरून मार्केटमध्ये त्यांच्याबद्दलचा विश्वास हा कायमस्वरूपी राहील. आता तुमच्या मनामध्ये हा प्रश्न असेल की जर एखादी कंपनी ले ऑफ करत असेल तर ॲज अ एम्प्लॉई म्हणून माझी जबाबदारी काय किंवा मी काय नेमकं केलं पाहिजे. बघा लक्षात घ्या, कोणतीही कंपनी जर एम्प्लॉईजना ले ऑफ करत असेल ना मित्रांनो, तर सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला त्याचे अर्ली साईन्स किंवा वॉर्निंग साईन्स आपल्याला कळायला पाहिजे. भरपूर वेळेला लोकांना त्यांच्या करिअरमध्ये वॉर्निंग साईन्स न कळाल्यामुळे ते लोक त्याच कंपनीमध्ये अडकून पडतात आणि त्यानंतर ते ले ऑफचा शिकार बनतात. सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला काय कळाली पाहिजे, तर सगळ्यात पहिली गोष्ट जी आपल्याला ले ऑफचा सगळ्यात मोठा साईन देते तो म्हणजे काय, एखाद्या कंपनीमध्ये जर समजा हायरिंग फ्रीज झाली असेल, एखाद्या कंपनीमध्ये अचानकपणाने कंपनीमध्ये सांगितलं गेलं तर आता आपण कोणत्याही नवीन व्यक्तीला हायर करणार नाही आहोत, पुढचे 6 महिने हायरिंग होणार नाही आहे, तर इट इज अ निगेटिव्ह साईन. लक्षात घ्या, मी हे साईन तुम्हाला का सांगतोय, जरुरी नाही आहे की हे साईन म्हणजेच ले ऑफ, जरुरी नाही आहे, पण जेव्हा हे साईन तुमच्या समोर येतात तर याचा अर्थ कुठेतरी काहीतरी व्यवस्थित चाललेलं नाही आहे.
सगळ्यात पहिली गोष्ट आहे ज्याला आपण बोलतो हायरिंग फ्रीज होणं. कंपनी जर हायरिंग करत नसेल, नवीन मॅनपॉवर आणत नसेल, तर याचा अर्थ कंपनीमध्ये काहीतरी वेगळं चाललेलं आहे. नंबर 2, आपल्याला सेकंड गोष्ट जी आपल्याला खूप जवळून बघायची असते आणि ती म्हणजे काय, तर एखाद्या कंपनीमध्ये अचानकपणाने प्रोजेक्टची जी काही बजेट आहे ते कट केलं जातं. तुम्हाला रिवॉर्ड रेकग्निशन थांबवलं जातं. तुमच्या ज्या ॲन्युअल गॅदरिंग्स आहेत, तुमचे जे गेट टुगेदर आहेत, त्याचं बजेट थांबवलं जातं. तुमचे बिल्स क्लिअर केले जात नाही. दॅट इज अ सेकंड साईन. भरपूर वेळेला आपण फायनान्शियल साईन्स इग्नोर करतो आणि त्यामुळे आपण ले ऑफमध्ये अडकतो. नंबर 3, तिसरी गोष्ट आहे मित्रांनो, ज्याला आपण बोलतो मॅनेजमेंटचं इंटरव्हेन्शन. भरपूर वेळेला तुम्ही बघितलं असेल, जेव्हा कधी एखादा ले ऑफ होणार असतो ना मित्रांनो, तेव्हा त्या ले ऑफमध्ये मॅनेजमेंट आधी इन्व्हॉल्व होतं. म्हणजेच प्रत्येक डिपार्टमेंटच्या डे टू डे ऑपरेशन्समध्ये मॅनेजमेंट इन्व्हॉल्व होतं. म्हणजेच काय की कोण किती काम करतंय, किती तास काम करतंय, त्यांची प्रोडक्टिव्हिटी काय, याबद्दल आढावा घेतला जातो. मॅनेजमेंट तुमच्यासोबत मीटिंग करतात, तुमच्या डिपार्टमेंट हेडसोबत, तुमच्यासोबत, तुमच्या पूर्ण टीमसोबत मीटिंग केली जाते आणि त्यानंतर ते त्यांचं मत बनवतात. सो दॅट इज द अर्ली साईन. नंबर 4, एखाद्या कंपनीमध्ये एखादा HR किंवा एखादी लीगल टीम असते. जी लीगल टीम किंवा HRची टीम जर जास्त इन्व्हॉल्व होत असेल एखाद्या डिपार्टमेंटमध्ये मित्रांनो किंवा एखाद्या कंपनीमध्ये ऑपरेशन्समध्ये, तर ह्याचा अर्थ कदाचित ले ऑफ हा भविष्यात होऊ शकतो. एखाद्या कंपनीचा HR किंवा लीगल टीम तेव्हाच इन्व्हॉल्व होते जेव्हा त्यांना मॅनेजमेंटकडनं क्लिअर इन्स्ट्रक्शन असतात की त्यांना एक्झॅक्टली काय करायचं आहे भविष्यामध्ये. आणि नंबर 5, जे खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो, जे आपण इग्नोर करू शकत नाही, आणि ते महत्त्वाचं काय की जेव्हा तुमच्या इंडस्ट्रीमधल्या बाकीच्या कंपन्या ले ऑफ करत आहेत, याचा अर्थ तुमच्या इंडस्ट्रीमध्ये पण ले ऑफ हा जास्त वेळ लांब नाही आहे. आपल्या प्रत्येकाला या अर्ली साईन्स ऑफ ले ऑफ मधनं बाहेर पडावं लागतं. पटकन जा मित्रांनो, कमेंट बॉक्समध्ये मला सांगा तुम्हाला या कोणत्या ले ऑफच्या साईन आत्ता तुमच्या कंपनीमध्ये मिळत आहे. आणि जर तुम्हाला असं वाटतं मित्रांनो आजच्या व्हिडिओमुळे तुम्हाला खूप चांगली व्हॅल्यू मिळाली असेल, तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा या यूट्यूब चॅनलला आणि तुमच्या मित्रापर्यंत हा पार्ट ए आणि पार्ट बी हा नक्की पोचवा. आणि जर तुम्ही आपला व्हिडिओ पार्ट एचा व्हिडिओ बघितला नसेल, तर ह्या आय बटनवरती तुम्हाला पार्ट एचा व्हिडिओची लिंक तुम्हाला मिळेल. मी तुमची रजा घेतो मित्रांनो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.